आणि आता बातमी आहे मुंबई गोवा महामार्गासंदर्भात। मुंबई गोवा महामार्गाचं काम 31 मे अखेर पूर्ण होईल अशी ग्वाही केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी कोकणवासियांना दिली होती। पण 31 मे उलटून जून सुरू झाला तरी सुद्धा महामार्गाचं उर्वरित काम अजूनही मार्गी लागलेलं नाही आहे। त्यामुळे यंदाच्या पावसाळ्यात कोकणवासियांचा प्रवास काही प्रमाणात गैरसोयीचा ठरणार आहे। खासदार नारायण राणे यांच्या वाढदिवसाच्या कार्यक्रमात मंत्री गडकरी यांनी दीर्घकाळ रखडलेल्या या महामार्गाचं काम 31 मे अखेर पूर्ण होईल असं सांगितलं होते। तरी सुद्धा हे काम अजूनही पूर्ण झालेलं नाही आणि याच सगळ्या कामाचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी गुरुप्रसाद दळवी यांनी। मुंबई गोवा महामार्गाचे काम जे आहे ते अजूनही उर्वरित जे काम आहे ते अपूर्ण आहे। मी ज्या ठिकाणी उभा आहे तो मुंबई गोवा महामार्गावरच्या झारा तिठा या ठिकाणी मी उभा आहे आणि हे आपण ही जी दृश्य पाहतोय ही जी दृश्य आहे ती मुंबई गोवा महामार्गावरची आहेत। खरं तर या कामाला 2011 मध्ये प्रारंभ झाला होता, म्हणजे सुरुवात झाली होती कामाची आणि अपेक्षित होतं कमीत कमी ते 2014 मध्ये होणं गरजेचं होतं, परंतु आज 2026 उजाडला आणि आता भर पाऊस देखील पडतो आणि पावसामधली ही दृश्य जी आहे ती मी तुम्हाला दाखवत आहे। अशा परिस्थितीमध्ये इथे अपघात जे आहेत ते सुद्धा वाढलेले आहेत। माझ्यासोबत काही प्रवासी आहेत, मी त्यांना विचारतो काय सांगाल सर, मुंबई गोवा महामार्गाची परिस्थिती कठीण झालेली आहे? खरं तर 2011 मध्ये हे काम सुरू झालं मुंबई गोवा हायवेचं आणि 2014 मध्ये काम पूर्ण होण्याचं अपेक्षित होतं, परंतु ठेकेदार कंपनी आहे त्या कंपनीच्या दिरंगाईमुळे असो किंवा राजकीय अनास्था असो यामुळे कदाचित हे काम आजही 2024 उजाडलं आणि 2024 मध्ये सुद्धा काम पूर्ण झालेलं आहे। मध्यंतरीच्या काळामध्ये जे नितीन गडकरी साहेब हे या ठिकाणी कोकण दौऱ्यावर आले होते त्यावेळी कोकणवासियांना त्यांनी आश्वासन दिलं होतं की मुंबई गोवा हा हायवे हा 31 मे पूर्वी आम्ही पूर्ण करणार आहोत, परंतु कोकणवासियांची खऱ्या अर्थाने निराशा झालेली आहे। अद्यापही हा रस्ता पूर्ण झालेला नाही। त्यामुळे माझी विनंती नितीन गडकरी साहेबांना आहे, तुमच्याबद्दल कोकणवासियांना आदर आहे, या आदरयुक्त भावनेतून आम्ही बघतोय तुमच्याकडे, त्यामुळे हा रस्ता पूर्ण होण्याच्या दृष्टिकोनातून प्रयत्न अजूनही करावेत अशी विनंती आहे। एकंदरीत हा जो रस्ता आहे तो पाहिला तर पूर्णपणे अपूर्ण अवस्थेत आहे। कधीपर्यंत पूर्ण होईल तुम्हाला काय वाटतं? मला वाटतं की 2011 पासून आज 2026 उजाडलं, अजूनही किती वर्ष जातील हे सांगता येणार नाही, कारण फक्त नुसती आश्वासनं आम्ही ऐकतो आणि आश्वासनाच्या आश्वासनाच्या शब्दावर आम्ही विश्वास ठेवून आहोत। त्यामुळे काम किमान 2 वर्षात तरी पूर्ण व्हावे अशी आमची कोकणवासियांची अपेक्षा आहे। कॅमेरा पर्सन योगेश गुरुप्रसाद दळवी, NDTV मराठी, सिंधुदुर्ग।